साताऱ्याचा पाठीराखा अजिंक्यतारा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. साताऱ्याचा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला. बहमनी सुलतान मुहम्मद शाह पहिला यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. बहमनी सत्तेच्या विघटनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवरायांनी 1673 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीराजेंच्या पश्चात छत्रपती राजाराम महाराजांनी विशाळगडावरून मराठ्यांची राजधानी येथे आणली. मोगलांनी 1699 मध्ये किल्ला घेतला. इसवी सन 1700 मध्ये औरंगजेबाने यास अजमतारा हे नाव दिले. इसवी सन 1706 मध्ये महाराणी ताराबाई यांचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी मोगलाकडून तो परत मिळवला व त्याचे नाव अजिंक्यतारा केले. छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर अजिंक्यतारा काबीज करून इसवी सन 1708 मध्ये तेथे स्वतःच राज्याभिषेक केला. यानंतर अजिंक्यताऱ्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान मिळाला. दुसऱ्या शाहू राजेंच्या निधनानंतर 1818 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. सातारा संस्थान इसवी सन 1849 मध्ये विलीन होईपर्यंत सातारा येथील राजांच्या ताब्यात होता.